नमस्कार. मी देवेंद्र मधुकर सूर्यवंशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नुकतीच जाहीर झालेली कृषी समृद्धी योजना याविषयी माहिती घेणार आहोत. तुम्हाला योजनेबाबत अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा. तर मग चला सुरू करूया. दिनांक 22 जुलै 2025 रोजी महाराष्ट्र शासनाने जी.आर. काढून ही योजना जाहीर केलेली आहे. म्हणजे ही योजना महाराष्ट्रामध्ये राबवली जाईल कच जाहीर केलेलं आहे. या योजना कशा पद्धतीने तिची अंमलबजावणी केली जाईल, त्याच्या मार्गदर्शक सूचना काय असतील याबाबत अजून कुठल्याही प्रकारची आपल्याला माहिती नाहीये. भविष्यामध्ये जेव्हा किंवा याबाबत माहिती उपलब्ध होईल ती मी आपल्यासोबत शेअर करेल. परंतु ही योजना काय आहे, या अंतर्गत कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी आपल्याला अनुदान, सवलत, सबसिडीज मिळू शकतात किंवा आपण प्रकल्प त्या अंतर्गत उभारू शकतो आणि या योजनेअंतर्गत आपण काय तयारी करून ठेवली पाहिजे याची प्राथमिक माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर कृषी समृद्धी योजना या योजनेचा उद्देश आहे की कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण करणे, उत्पादन खर्च कमी करणे, उत्पादकता वाढवणे, पिकांचे विविधीकरण करणे, मूल्य साखळी बळकट करणे, तसेच हवामान अनुकूल आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देऊन तसेच शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करणे हा या योजनेचा उद्देश आहे. कुठल्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्यासाठी आपल्याला प्रोत्साहन देण्यात येईल त्याबाबत माहिती समजून घेऊयात. या अंतर्गत आहेत पाणी व्यवस्थापन आणि सूक्ष्म सिंचन यासाठी शेततळे, सूक्ष्म सिंचन प्रणाली, जलसंधारण संरचना यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन करण्यात येईल. म्हणजे आपल्या शेततळे वगैरे यासारख्या काही ऍक्टिव्हिटीज करायची असतील तर त्यासाठी आपल्याला या योजनेअंतर्गत अनुदान मिळू शकतं. त्याच पद्धतीने मृदा आरोग्य व्यवस्थापन आणि जमिनीचं संसाधन विकास करणं यासाठी मृदा परीक्षण, सेंद्रिय खतांना प्रोत्साहन देणे, अचूक अन्नद्रव्य आणि कीट व्यवस्थापन करणे यासाठी सुद्धा या योजनेअंतर्गत अनुदान किंवा सबसिडी देण्यात येऊ शकते. तसेच हवामान अनुकूल बहुपीक पद्धतीचा वापर करण्यासाठी कडधान्ये, भरडधान्ये, तेलबिया, फलोत्पादन आणि औषधी वनस्पती अशा प्रकारच्या बहुपीक पद्धतीचा अवलंब करण्यासाठी जे काही ऍक्टिव्हिटीज करायच्या आहेत त्यासाठी सुद्धा प्रोत्साहन या योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे. त्याच पद्धतीने मूल्य साखळीचा विकास करणं आणि काढणी पश्चात ज्या काही प्रक्रिया आहेत त्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी काही महत्त्वाचे घटक आहेत किंवा जे काही प्रक्रिया उद्योग उभारायचे आहेत त्यासाठी सुद्धा योजनेअंतर्गत अनुदान, सबसिडी आणि प्रोत्साहन देण्यात येणार आहे. जसे की साठवण सुविधा, कोल्ड चेन, शेतमाल सुकवण्यासाठीची जागा निर्माण करणे, लघु प्रक्रिया युनिट्स उभारणे, पॅक हाऊस यामध्ये गुंतवणूक आणि बाजाराशी जोडण्यासाठी जे काही ऍक्टिव्हिटीज आहेत त्यासाठी सुद्धा यामध्ये प्रोत्साहन आणि अनुदान देण्यात येईल. तसेच उपजीविका विविधीकरण आणि संलग्न उपक्रम जसे की शेळीपालन, गोड्या पाण्यातील मत्स्यपालन, रेशीम उद्योग आणि फळबाग लागवड यांना सुद्धा या योजनेअंतर्गत समाविष्ट केलेले आहे. ही योजना जेव्हा अंमलबजावणी सुरू होईल त्याअंतर्गत ज्यांचे अर्ज आधी येतील त्यांना या योजनेअंतर्गत प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामध्ये वैयक्तिक शेतकरी हे सुद्धा सहभागी होऊ शकतात. त्याच पद्धतीने शेतकऱ्यांचे गट असतील, महिलांचे गट असतील, शेतकरी उत्पादक कंपन्या असतील यांना सुद्धा या योजनेअंतर्गत अर्ज करता येईल. प्रकल्प उभारणी करायची असेल किंवा ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत त्या अंमलबजावणीसाठी, त्या उभारणीसाठी या योजनेअंतर्गत आपल्याला लाभ मिळवता येऊ शकतो. ही योजना सन 2025-26 पासून 5 वर्षामध्ये राबवण्यात येणार आहे. जी दरवर्षी या योजनेअंतर्गत 5,000 कोटीपर्यंत खर्च करण्यात येईल. म्हणजे 5 वर्षात या योजनेअंतर्गत 25,000 कोटी खर्च करण्यात येणार आहेत. लक्षात घ्या, ही खूप मोठी रक्कम आहे. जसं आपण मॅग्नेट किंवा स्मार्ट या योजना बघितल्या तर याच्यामध्ये मॅग्नेटच्या आधी जे काही मॅग्नेटचं फर्स्ट व्हर्जन होतं त्या अंतर्गत 1,000 कोटी खर्च करण्यात आले. मॅग्नेटचं 2.0 ही योजना जेव्हा जाहीर करण्यात आली त्या अंतर्गत जर आपण बघितलं त्यामध्ये फक्त 2,100 कोटी खर्च करण्यात येणार आहेत. स्मार्ट ही योजना 2,100 कोटी रुपयांची होती. या सगळ्या गोष्टींची आकडेवारींची तुलना केल्यास आपल्याला लक्षात येईल की या योजनेअंतर्गत म्हणजे कृषी समृद्धी योजनेअंतर्गत 25,000 कोटी खर्च करण्यात येणार आहेत. यामध्ये जास्तीत जास्त रक्कम ही प्रक्रिया उद्योग किंवा साठवणगृह किंवा या ऍक्टिव्हिटीजसाठी खर्च करण्यात येणार आहे. त्यामुळे या योजनेचं स्वरूप खूप व्यापक स्वरूपामध्ये आहे आणि खूप साऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना किंवा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. त्या माध्यमातून नक्कीच आपल्याकडे खूप मोठा फरक दिसून येईल. ही योजना नुकतीच जाहीर झालेली आहे. ही योजनेची अंमलबजावणी कशी होईल, कशा पद्धतीने केली जाईल याबाबत अजून पूर्ण क्लॅरिटी नाही आहे. ज्यावेळेस याचे मार्गदर्शक सूचना येतील त्याबाबत माहिती नक्कीच मी आपल्यासोबत शेअर करेल. त्यासाठी आपले यूट्यूब चॅनल नियमित फॉलो करत राहा. त्यावेळी सगळे व्हिडिओ बघत राहा, तुम्हाला त्याविषयी नक्कीच माहिती होईल. त्याच पद्धतीने शेतकरी उत्पादक कंपन्यांमाध्यमातून जर आपल्याला या योजनेअंतर्गत काही प्रकल्प उभारायचे असतील, काही प्रकल्पांचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी आपण आधीपासून तयारी केली पाहिजे. जर आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणी झाली नसेल तर ती नोंदणी आपण करून घ्यावी, जेणेकरून जेव्हा किंवा ही स्कीम डिक्लेअर होईल त्यावेळेस आपल्याला या योजनेअंतर्गत लाभ घेता येईल. त्यासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आमच्याशी संपर्क करू शकतात. आम्ही त्यासाठी नक्कीच आपल्याला मार्गदर्शन व सेवा उपलब्ध करून देऊ. त्याच पद्धतीने
आपल्याला आपल्या कंपनीचे ऑडिट झाले नसतील, आपल्या अंतर्गत सभासद जोडणं, या सगळ्या क्रायटेरिया आपण पूर्ण करून घ्यावेत, जेणेकरून आपल्याला या योजनेचा लाभ घेण्यासाठी जे काही आधी अर्ज येतील त्यांना या योजनेमध्ये लाभ देण्यात येणार आहे. त्याअंतर्गत आपला सुद्धा समावेश असेल. या योजनेअंतर्गत ज्या काही शेतकऱ्यांना लाभ घ्यायचा आहे किंवा आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीच्या सभासदांबाबत सुद्धा यामध्ये नक्कीच मागणी करण्यात येऊ शकते की शेतकऱ्यांना त्यांचा ॲग्रीस्टॅग नोंदणी क्रमांक आवश्यक असेल. आता हा ॲग्रीस्टॅग नोंदणी क्रमांक आपण आपल्या सभासदांचा आधीपासून घेऊन ठेवावा किंवा जे वैयक्तिक लाभार्थी शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असेल त्यांनी सुद्धा हे ॲग्रीस्टॅग नोंदणी क्रमांक घेऊन ठेवावेत, जेणेकरून ऐनवेळी आपली धावपळ होणार नाही आणि अडचणी येणार नाही. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी त्यांनी एक सुटसुटीत स्वरूप दिलेलं आहे. 1 कोटीपर्यंत जे काही प्रकल्प असतील, ज्याच्या प्रकल्पाची किंमत ही 1 कोटीपर्यंत असेल, त्यांच्या बाबत मंजुरीचं अधिकार हे जिल्हा स्तरावरच देण्यात आलेले आहे. म्हणजे त्यासाठी आपल्याला पुढे जाण्याची गरज नाही आहे. जिल्हा स्तरावरच 1 कोटीपर्यंतच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात येईल आणि त्यापेक्षा जास्त मोठे प्रकल्प असतील तर आयुक्त स्तरीय जी काही कमिटी असेल त्याअंतर्गत त्या प्रकरणांना अनुदानासाठी मंजुरी देण्यात येईल. त्यामुळे जे काही छोटे प्रकल्प आहेत त्यांना जास्त वेळ लागणार नाही आणि लवकर लवकर ते प्रकरणं मंजूर होऊन त्यांचे काम करण्यासाठी पुढे ते मार्गी लागू शकतील. त्यामुळे ज्यांना कोणाला कृषी समृद्धी योजनेचा भविष्यामध्ये लाभ घ्यायचा असेल आणि त्यासाठी तयारी करून ठेवायची असेल तर आतापासून जसं मी सांगितलं त्या गोष्टींची प्रिपरेशन करून ठेवा, जेणेकरून ऐनवेळी आपली गडबड होणार नाही. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण आजच्या व्हिडिओमध्ये कृषी समृद्धी योजनेबाबत माहिती जाणून घेतली. ही माहिती जर तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत, शेतकऱ्यांपर्यंत, शेतकरी उत्पादक कंपन्यांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या योजनेबाबत माहिती होईल आणि ते सुद्धा या योजनेसाठी तयारी करून ठेवतील. आणि अशाच पद्धतीने उद्योग व्यवसाय संदर्भात व्हिडिओज पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा, बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद.